नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज. आपण जर बघितलं तर समाजामध्ये समाज प्रबोधन करणारे मोठमोठे रिस्टार होऊन गेलेले आहेत, मोठमोठ्या नटनट्या होऊन गेलेल्या आहेत. परंतु आज अशा व्यक्तीला आपण भेटणार आहोत की ते आदिवासी ग्रामीण भागामध्ये आदिवासींची संस्कृती जोपासत आहेत. आदिवासींमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, आदिवासींचं राहणीमान उंचावं यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारी अशी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला आपण खास भेटण्यासाठी आणि महाराष्ट्र क्रांती न्यूजवर त्यांची मुलाखत आपण प्रसारित करणार आहोत. ती व्यक्ती आहे आदिवासी पोऱ्या रिस्टार आदिवासी कवी भरत गवळी. हे मूळचे जव्हार तालुक्यातील राहणारे आहेत आणि जव्हार शहराच्या जवळच त्यांचं एक खेडेगाव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक कविता लिहून अनेक सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून एक समाजाबद्दल त्यांची इतर समाजामध्ये त्याची जाणीव करून देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि सकाळी सोशल मीडियावर मोबाईल आपण उघडला का पहिला एखादा व्हिडिओ येतो, इंस्टाग्रामवर असेल किंवा मग फेसबुकवर असेल, पहिला आपल्याला येतं त्या मोबाईलवर येतं, मित्रा हो, नमस्कार मित्रा हो, काय बेस मजेत ना. हे वाक्य ऐकून एकदम आनंद आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि त्यांचा व्हिडिओ आपण सुरू केला का तो शेवटपर्यंत आपण बघणं सोडत नाही. त्याच व्यक्तीशी आपण बोलणार आहोत. आता आपल्या सोबत आहेत भरत गवळी सर. नमस्कार. नमस्कार सर. सगळ्यात आधी महाराष्ट्र क्रांती न्यूजचे मी सगळ्यात आधी आभार मानतो, कारण मला आज म्हणजे तुमचे चॅनलवर आज मला बोलायला तुम्ही संधी दिली तर फार बरा वाटत. काय सांगू, सगळे ज्यांनी मला सगळ्यांनी म्हणजे आधार दिला, सगळे सोशल मीडियावर सगळ्यांनी मला प्रेम दिला, त्यांचे पण सगळ्यात आधी मी आभार मानतो. सर, एक सर्वप्रथम आम्हाला तुमची थोडक्यात परिचय करून द्या. तुम्ही मूळचे कुठले, तुमचं शिक्षण किती आणि ही जी संकल्पना आहे तुमची ती कशी प्रेरित झाली, कोणामुळे प्रेरित झाली, काय सांगा. तर मित्र हो, माझं नाव आहे भरत काशीनाथ गवळी, मुक्काम पोस्ट साकूर, तालुका जव्हार, जिल्हा पालघर, जोहार, जय आदिवासी. मित्र हो, माझा शिक्षण सांगायला गेला तर कोणाला वाटेल का ह्या पोशात अडाणीच आहे, पण मित्र हो, माझा शिक्षण झालाय MA BEd, मराठी स्पेशल माझा विषय होता, तर MA BEd माझं शिक्षण झालाय. आणि त्याचबरोबर काही स्पर्धा परीक्षा तयारी किंवा इतर अभ्यास किंवा कुठेतरी नोकरी लागावी याचा पण प्रयत्न राहतो. त्याच्याच बरोबर आपला सोशल मीडियावर काहीतरी प्रयत्न दोन गोष्टी समाजाला काहीतरी शिकवाव्यात, काहीतरी समाज आपला सुधारावा, काहीतरी नवीन ज्या लोक विसरून गेली त्या सांगावा, याच्याकडे आपली ही धडपड हे पण चालू आहे. तुम्ही आताच उल्लेख केला का मी सुशिक्षित आहे, BEd वगैरे पर्यंत तुम्ही पल्ला गाठलेला आहे. तुम्ही चांगलं मराठी बोलू शकता, इंग्रजी हिंदी बोलू शकता, परंतु का तुमचे व्हिडिओ आम्ही आतापर्यंत बघितलं तर ते गावरान भाषेमध्ये असतात, खेडवळ भाषेमध्ये असतात. त्याचा नेमकी उद्देश काय सर? म्हणजे बोली भाषा सांगली ना काय असा काय पोटात वारा तयार होतो, अंगात जोश येतो. पण मराठी भाषा आहे ना ही पण आपली म्हणजे आईची आई आहे, बरोबर. पण सगळ्यात आधी आपली जी मूळ भाषा आहे, बोली भाषा आहे ना, ह्या तर लोक आजकाल सगळे विसरूनच गेले, बरोबर. आधी मी मराठी म्हणजे भाषेत बनवायची व्हिडिओ किंवा हिंदीचं वगैरे ही लिपसिंग वगैरे मी व्हिडिओ बनवायचो ना, तर तेव्हा काय होतं, रिस्पॉन्स नाही यायचा. कारण की आपली इकडे समोरची आपली गावातली सांगा, खेडोपाडची माणसं सांगा, तर त्यांना मेन ही जी बोली भाषा आहे ना ही आवडत हवी हे मलाच नाही माहीत. मग मी असा एकदा मी असाच गावठी एक व्हिडिओ बनवला होता, तुम्ही ऐकला हवा. बोलो तुमने क्या किया क्या किया क्या किया क्या किया, शेवळा खाली हो अळवा खाली हो जांभळा खाली अळवा खाली, तो एक असा व्हिडिओ होता, तो फार व्हायरल झाला. म्हणजे तर इकडचा ज्या मग त्याची तर तिथूनच सुरुवात झाली माझी. कारण आपले बोली भाषेला किती प्रतिसाद भेटतो असा पाहला तर लाईक धडाधड, लोकांनी शेअर केला, लोकांनी स्टेटस ठेवला, आणि मग तठून कळायला लागला का बाबा बोली भाषा तर आपली ही मेन आहे आणि ही आपली इसरत चालू आहे आणि ह्या तर लोकांना किती आवडत आहे, बरोबर. मग जो माझा व्हिडिओ आवडायला लागला ना, तठून पासून मग मी काय केला, व्हिडिओ हे आपले बोली भाषेतून बनवायला गेलो. आणि मग त्याच्या आधी मेन उद्देश म्हणजे तो असा आहे काय, मेन म्हणजे आपली बोली भाषा टिकली पाहिजे. आजकाल लोकांना नोकरीला लागली, सुशिक्षित राहतात, नोकरी लागली, बाहेर देशात आपले तालुक्याच्या ठिकाणी गेली गावातून गेली का इसरून गेली भाषा. आणि मग अशी सगळी जर झाला तर आपली भाषा टिकवल कोण, बरोबर. मी काय विचार केला, मला पण मराठी म्हणजे आपण पण मराठी बोलू शकतो, हिंदी बोलू शकतो असा,
पण जर आपले जर बोलीभाषा टिकवली नाही तर कोण टिकवल? मग याचा एक मी आधार घेईन का बाबा लोकांना आवडत, याच्यातून आपण लोकांची करमणूक पण करू, आपली भाषा पण जपता येईल, संस्कृती पण टिकवता येईल, पण आपले एक समाज आलं किंवा आपले जे परिसरात लोकांना सगळ्यांना भारी अभिमान वाटेल असा. सर, पण तुम्ही बोललात की बोली भाषेमधून मी व्हिडिओ बनवली ती सर्वदूर गेली पाहिजे. आपण जर बघितलं तर खास करून खेड्यागावातील गावांमध्ये जे वयोवृद्ध असतात, जे गावातली मंडळी असते, जे कुठेतरी हिनवते, हा असा करतो, तो तसा करतो, हा काय पुढे जाणार आहे, ह्या सगळ्या अडचणींचा सामना तुम्हाला कधी करावा लागला का? हो, तो सामना तर काय रोजच करायला लागतो. आता म्हणजे आता सांगला तर थोडासा तिच्यात म्हणजे आता म्हणजे प्रभाव पडला. आता लोकांना ही अंगवळणी पडली भाषा असा. आणि पहिले म्हणजे कसा सुरुवातीला मी सगळ्यात आधी सर व्हिडिओ बनवायचो ना, तर मग लोका मला काय सांगायची, हे काय सांग सांग गावंढळ पोषा येईल, काही हे नाही काही नाही, काही पण बनवत सांग. मला भरती लोक सांगत, तू मराठीत बनव, तू हिंदीत बनव, असं भारी बनव, तसं भारी बनव, हे चालत नाही व्हिडिओ. पण जहा माझं मी व्हिडिओ बनवायला गेलं म्हणजे फेसबुक सांगा, इंस्टाग्राम सांगा, युट्यूबला सांगा, आणि हे मी बनवायला घेतलं बरोबर, तेवढ्यात माझी जोरात ना सांगला तसा ती इमेज सांगली ती थोडी कमीच होती. पण त्याच्या अगोदर मी कविता पण लिहायचो, माझ्या बोलीभाषेत कविता पण लिहायचो, पण माझ्या कविता थोड्या व्हायरल झाल्या नाही बरोबर. पण ज्या सोशल मीडियाकडे आलो ना, सोशल मीडिया फॅन भरपूर म्हणजे लोक पब्लिक लगेच कनेक्ट होते असा. मग त्याच्या थ्रू माझ्या लोकांना कविता पण मी ऐकायला लागलो. कविता ऐकवता मग लोकांना पण कळायला लागला का बाबा बोली भाषेत काहीतरी फार गोडवा आहे, दम आहे काहीतरी असा. आणि मग मला एक आश्चर्य काय वाटत का आताची पोषे म्हणजे मी जेव्हा बनवतो ना तेव्हा फार कमी होती, बोली भाषेत लाजायची, म्हणजे ती बोली भाषेत बोलला तर काय 2 लोक असतील. पण आताची तुम्ही सोशल मीडिया इंस्टाग्रामला पाहसाल ना, तो होडी पोषा असा काय गावठीशी बोलत आहेत ना, म्हणजे गावठी नाही सांगत, आपल्या बोली भाषेत बोलत आहेत ना, तर काय सांगू ना, जिकडं तिकडं नुसतं त्यांचा व्हिडिओ आणि भारी वाटत. कारण की आजकाल जे शब्द आपल्याला ऐकायला भेटत ना ते आज ऐकायला भेटतो. प्रत्येकाचा वारली भाषा, कोकणी भाषा आहे, ढोरकोळी, मल्हार कोळी, कठाकूर, मठाकूर, ह्या भाषेत याच्या भाषेतून म्हणजे मला दुसऱ्या भाषेचा नॉलेज म्हणजे दुसऱ्या भाषेची माहिती होते, माझी भाषा दुसऱ्यांना माहिती होते, आणि याच्यातून सगळा हो परिसर आता ना म्हणजे फार भारी म्हणजे एक माहोल असा तयार झालाय ना काय सांगाच नको असा. बोललं तेवढा शब्द कमी आहे तसा. पण प्रत्येकाने आपली बोली भाषा ही टिकवली पाहिजे, आपली संस्कृती परंपरा जी आपली आहे, आपला परिसर खास करून जो आहे ना तो तर आपले दाखवला पाहिजे. तुमचे बरेच व्हिडिओ मी बघितले, एक व्हिडिओ मनाला चटका लावून घेणार असा बघितला तो म्हणजेच एक तुम्ही असं ओळ होता, नदी टाईप होतं, आणि त्यामध्ये तुम्ही असा उल्लेख केला होता का जे कपडे ब्रशनी साबणाने निघत नाही ते खडकावर दाबता आणि मागे एक कोणीतरी मुलगी होती. नक्की तो व्हिडिओ बनवण्यामागचा आपला उद्देश काय? तो उद्देश म्हणजे सांगला तसा. आता तुम्हाला सांगतो, आता ही मोठी म्हणजे आपली आता जसा जमाना बदलत जातो तशी लोक मोठी झाली. पहिले काय म्हणजे गोदड्या काही ज्याही पांघरून आईची पडकी राहिली धटा राहिला तर शिवून गोदड्या बिदड्या शिवजत. आता थंडी झाली तर पोटात स्वेटर घाला, भारी भारी ती जॅकेट बिकेट घाला, हिम सांगा नाही लाग मस्त. आणि गोदड्या तर तिसरा नाहीच लोक केली. मग तो गोदडी फार आठवली मला असं. आता आई पहिल्या शिवत गोदड्या बिदड्या, आता ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे तसा. आणि सांगला ते वॉशिंग मशीन येतच आहे. वॉशिंग मशीन मध्ये सांगला साधे सुद्धा कपडे एक दिवसात घाले तर ते धवातात बरोबर. गोदडी टाकली तर नाही ना सर धवायचं त्याचे, ते गोदडी धवायला खडकावर जायला लागत. त्याच्यावर पण माझी एक कविता म्हणजे होती, तर ती कवितेत पण मी उल्लेख करेला आहे असा. काय तुम्ही बरेचसे व्हिडिओ ते माळ रानावर जाऊन असे बनवतात आम्ही ते बघितलं. पण खरंच तुम्ही कधी शेतात मदत करताना, कधी म्हणजे झाडं झुडपं तोडताना, शेतातले साफसफाई करताना खरंच तुम्ही ते करता का? मग नक्की सर मी ते हे काम करतोच, कारण की त्याचं कामच नाही आपल्याला आला तर त्याचे व्हिडिओ कसे बनवायचं बरोबर. का नुसतं व्हिडिओ बनवणं नाही काम पण करायचा. पण कसं आहे आता काम करता करता म्हणजे आता जो मोठा व्हिडिओ बनवला तर लोकांना त्याच्यातला मेन कंटेंट जो काय दाखवायचा आहे तो दाखवता येईल नाही. त्याच्यामुळे काय होतं, काम करून झाला आपला काय, मग कामातला एक छोटासा भाग काढायचा जो लोकांना सगळ्यात आधी आवडेल, मग तो बनवून तो त्याच्यावर व्हिडिओ बनवून मग तो दाखवायचा असा. हे व्हिडिओ बनवणं आणि सोशल मीडियावर टाकणं याची सगळ्यात मोठी आपली संकल्पना काय, म्हणजे का टाकूशी वाटली? बरोबर, संकल्पना आहे म्हणजे सगळा मेन आधार जो आहे, जो मूळ पाय आहे तो माझी बोलीभाषा आहे. बोलीभाषा तेच प्रकारे जो आपला समाज आहे. आजकाल तुम्हाला सांगतो ना काय, समाज जसा जमाना बदलायचा तसा समाज पण बदलत चालला, सगळं इसरत चालला ना. जुना खाना पिना सांगला तर उडदाची डाळ, भुजिया बिज्या काय ते घरची कांदा शेवळा बिवळा कोणी खाणार ना. आता भारी भारी खायला पाहिजे, मचका पाव पाहिजे, चायनीज पाहिजे, बिर्याणी पाहिजे, सँडविच समोसा वडापाव ह्या पण पाहिजे. मग काय आहे लोकांना कळावा काय, अरे आपले
आपली जी आपली परंपरा आहे बरोबर, किंवा आपली जी खाद्य संस्कृती आहे जी ग्रामीण भागात आपली सांगत होतो तर त्या सगळ्या लोका विसरत चालली. मग माझा असा उद्देश आहे ना, काय सांगला तसं आपले सकाळी निजून उठतू तठून पासून घरातला जे सगळं आपले खातू पेतू वावरतू बोलतू ह्या सगळ्या लोकांना माहित व्हा असा. आणि लोक सांगत नाहीत पण मला काय सांग ना सांग, फार व्हिडिओ सांग पाहिलं ना सांग, भारी मन सांग भरून येतं. एक जण मला असं सांग, काय सांग दादा सांग, त्याचे पप्पा सर्व्हिसला आहेत तर सांग दादा सांग तुमच्याकडून सांग ना आपली सांग बोली भाषा सांग, मला शिकायसाठी सांग, तुझे व्हिडिओ पाहायला लागत सांग, आणि पाहता आता सांग बोलायला लागले सांग. म्हणजे त्यांच्याकडून एक प्रेरणा फार भारी भेटली. सर हे सर्व कार्य करत असताना परिवारातून असेल, तुमच्या गावातून असेल, याचा काय रिस्पॉन्स तुम्हाला भेटतो? समाजातून काय चांगला वाईट अनुभव तुम्हाला आतापर्यंत पाहायला भेटतो? याच्यामधून म्हणजे सुरुवातीला तर चांगला तसा काय रिस्पॉन्स म्हणजे लोकांचा प्रतिसाद तर नाहीच होता. सुरुवातीला कसा वाटायचा, सुरुवातीला जेव्हा कोरोनाचा काळ होता ना तेव्हा मग सगळी घरीच लोक होती, तेव्हापासूनच आमची थोड्यापासून जी सुरुवात झाली ना, म्हणजे कोरोनाच तुम्हाला पावला? कोरोनाच पावला असा. कोरोनापासून सुरुवात झाली. कोरोनापासून आम्ही शॉर्ट फिल्म फक्त मोबाईलवर काढले आम्ही शॉर्ट फिल्म काढताना माझे मित्र होते ना ते सगळे मला म्हणजे फार म्हणजे आमचे जवळजवळ गावातली जवळजवळ 40-50 लोक माझी शॉर्ट फिल्म मध्ये आहेत आणि त्या शॉर्ट फिल्म पण व्हिडिओ स्वरूपात म्हणजे आपले चॅनल आहेत. तर मित्रांनो तठून जे एक सुरुवात जे भेटली ना तठून रिस्पॉन्स लोकांना मिळायला लागला. काय जो सांगला तसा काय जे आपले ग्रामीण भागात राहतो बोलतो खातो, जी एक भाषेची लय आहे, भाषेची बोली पद्धत आहे, जो आपला गाव आहे निसर्ग आहे, ह्या सगळ्या ह्या दाखवायला गेलो ना तर लोकांना फार भारी वाटायला लागला. आणि लोक सांगत तू दुसरा चांगला एखादा व्हिडिओ तर सोडून आपला व्हिडिओ आपले ग्रामीण भागात लोक पाहायला लागले. तेव्हापासून तो प्रतिसाद मला भेटला. आणि आता तर प्रतिसाद गावातून सांगा किंवा कुठून सांगा फार प्रतिसाद भेटतो. आमचे तुम्हाला सांगतो आमच्या गावातली लोक आज बाहेर जातात ती मग कोणी पटकन समोरच गोड निघतं, अरे ते सांग भरत गवळीचं सांग व्हिडिओ सांग फार बाहेर येतो, कुठला रे सांगा आहे तो आमच्याच गावात, अरे आमचे सांग गावातला ना सांग, अरे आमच्या गावात सांगतो फसवत हवा असतो, अरे फसवत नाही खरीच फोन लावून देतात मग वाटतं त्यांना पण अभिमान वाटतो. मग आमच्या गावातली पण लोक सांगत आहेत काय फार भारी वाटतं काय आपल्या गावातला व्यक्ती कुठं सांग पोहोचला सांग तुझे व्हिडिओ आहेत तट आहेत. आमच्या घरची नातेवाईकांना माहितीच नाही होता का मी व्हिडिओ बनवतो असा तसा. बरंच जी आपण जर बघितलं तर ग्रामीण भागात खास करून खानदेशामध्ये खूप रिस्टार कलाकार होऊन गेले. त्यामध्ये कुमावत असेल किंवा विनोद कुमावत, सचिन कुमावत यांचे गाणे सुपरहिट झाले आणि सर्वात त्यांना जास्त आदिवासी समाजाने प्राधान्य दिलं, त्यांना डोक्यावर उचलून धरलं. काही काळामध्ये आदिवासी समाजाबद्दल त्यांच्याकडून अपशब्द बोलले गेले. असे भरपूर म्हणजे बऱ्याचशा कलाकारांबाबत असे घडताना आपण पाहतो. तर या सर्वांना आपण काय सूचित कराल किंवा त्यांना काय इशारा आपण द्याल किंवा चांगल्या या समाजाबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्यांना काय आपण आवाहन कराल? सगळ्यांना तर सगळ्यांना एकच आव्हान आहे काय, आता प्रत्येकाचा एक वेगळा समाज आहे, प्रत्येकाचा एक गाव आहे, परिसर आहे बरोबर. मी तर त्याचे काय जातीभेद करणार, सर्व समभाव सर्व धर्म समभाव सगळे आपलीच माणसं आहेत बरोबर. माणसं तर सगळ्यांचा एकच आहे. पण कसं होतं आज आपण जर दुसऱ्याविषयी बोलला तर ते व्यक्तीला किंवा त्याच्या घरच्यांना किंवा त्याच्या समाजाला हे खूप वाईट वाटत असं. एक नाही बरोबर एखाद्या गोष्ट चुकली ना तर चुकीवर तुम्ही बोला, पण सांगलं तसं काय ज्या अस्तित्व निर्माण करायला फार वर्ष गेलीत, आज फार वर्ष गेली तसा, आणि त्या कोणतरी आज जपत आहे, कोणतरी आज टिकवत आहे. त्याच्यामुळे ते समाजाची ते लोकांची किंवा ते परिसराची ती एक मान मर्यादा टिकून आहे असा. आणि त्याच्यावर जर कोणी काही असा बोलला किंवा ह्या वाईट शब्द अपशब्द किंवा किंवा त्याचा काहीतरी कंटेंट आणि कुठेतरी गैरवापर करून वापरला असा म्हणजे स्वतःला फेमस होण्यासाठी, तर ह्या चुकीचं आहे. आणि ह्या कृपया करून म्हणजे माझेपासून किंवा माझे जे मित्रमंडळी आहेत तुम्ही पण याच्या बाबतीत म्हणजे तो विचार सोडून द्या. आणि एक म्हणजे कोणाला तरी एखाद्या समाजाचा एखाद्या व्यक्तीचा कोणाचं नाव मोठा होईल असा याच्याकडे आपले काहीतरी पहा असा. आणि सगळ्यांनी प्रतिसाद करा, नकारात्मक गोष्टी सांगल्या त्या आहेत त्या सोडून द्या असा माझं तर तो. कारण ह्या जर नकारात्मक गोष्टी सोडल्या तर सगळे आपले एकत्र राहून एक चांगला राहील, आपला चांगला तर तालुका राहील, चांगला जिल्हा राहील, आपले देशभरची सगळी लोक आहेत ती सगळी चालू राहतील. नाही तर आजकाल सगळा वाद विवाद खून माऱ्या ह्या तर गोष्टी सगळ्या जिकडे तिकडे होत चालल्या असा. कारण की आज जठरनिसा द्वेष तयार झाला आणि ह्या सोशल मीडियाच्या मार्फत आपण प्रेम निर्माण करायचं, आपले सगळ्यांत गोडवा तयार करायचं काम करत आहोत असा. बरंच सर आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये अजूनही विकासाची जी गंगा आहे ती घरोघरी पोहोचलेली आहे. ग्रामीण भागामध्ये म्हणजे विकास जो खुंटलेला अजून आहे आणि तुमच्या ज्या पालघर जिल्ह्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. हे आदिवासी समाजापर्यंत सरकार जास्तीत जास्त सरकार त्यांचा विकास करेल अशा योजना याव्यात किंवा त्या तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत सरकारपर्यंत पोहोचावेत अशी आपल्या डोक्यात काही संकल्पना आहे?
हा व्हिडिओच्या माध्यमातून. हो 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 नक्की संकल्पना आहे. म्हणजे कसं आहे, जो जी गोष्ट माझी निदर्शनास आली तर मी तर ती नक्की सोशल मीडियावर ही पोस्ट करत होतो का बाबा ह्या इकडे असा असा चाललाय. मी तर कोणाला दोष देत नाही, फक्त चांगला तसा काय तिसरे बाजूने आपण दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर, म्हणजे जो व्हिडिओ बनवणार आहे त्याला पण चुकी नको, आणि जो ज्याचा चुकलाय काम त्याला पण हे नको. म्हणजे तिसरे बाजून त्याला कळलं ना, मग त्याला ऑटोमॅटिक कळत अरे माझा कुठेतरी ज्या गोष्टी आहेत त्या चुकत आहेत. असा याच्या बाबतीत सांगला तसा मी सर माझे जे कविता आहेत ना, तर कवितेमधून मी हे सामाजिक विषय भरपूर टाकले तसा. पण सांगत तसा लोकांना कविता पाहायला हे सांगला तसा वेळ नाही, आणि लोकांना जास्ती आवड नाही. कसं आहे आता लोकांना एंटरटेनमेंट ह्या त्या गोष्टी हे सगळ्या आवडत आहेत. मग त्याचा पण तो मी विचार केला, जर कोण लोकांना कविता आवडत नाही ना, तर मग रील्सच्या माध्यमातून हसवता काहीतरी गोष्टी सांगून जायच्या असा. मग त्याच्या माध्यमातून मग मी ह्या गोष्टी म्हणजे बाबा आपल्या समाजाचा चांगला तसा विकास तो जो थांबेल आहे ना, तो कुठेतरी झाला पाहिजे. कारण की चांगला तसा दळणवळणापासून सगळ्या गोष्टी चांगल्या ना, तर सगळ्या जठ आपल्याला इथं तिथं काही ना काही दिसतच असा. त्याच्यामुळे फार आपला माणूस म्हणजे मी समाजच नाही, आपला समाज नाही सांगत, सर्व समाज सगळा आहे ना तो मागं राहिला आहे. कारण की ज्या चांगल्या योजना वगैरे आहेत किंवा ह्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या लोकांपर्यंत बरोबरी पोहोचत नाही. आणि ज्या आमच्यापर्यंत पोहोचल्या ना, तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायला म्हणजे काय कमी नाही पडत असा. आम्ही ते पोहोचवूच लोकांपर्यंत, सांगूच असा. आपण जर बघितलं बरंचजी तर मोठमोठे रिस्टार असतात, मोठमोठे कलाकार असतात, त्यांना लोक डोक्यावर घेऊन नाचवतात. आपण एवढ्या दिवसापासून हे कार्य करत आहात, आपल्याला अशी काही आठवण आहे का मला या व्हिडिओमुळे मी प्रसिद्ध झालो, एखादा सत्कार झाला, एखाद्या ठिकाणी मला बोलवलं कार्यक्रमाला, असे काय अनुभव? हो 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 सर, त्याच्या बाबतीत सांगायला गेला तर ना, सफाळे येथे आदिवासी एकता परिषदेचा एक मोठा कार्यक्रम झाला होता. मला पहिल्यांदाच तिथं मला म्हणजे आयोजित केला होता का बाबा, आमंत्रण दिला होता का बाबा ये आणि थोडंसं तुझे बोलीभाषेत काही सांगला तसा थोडा हसव, लोकांना हसव किंवा तुझी एखादी कविता सादर कर. तर मला तिथं पहिला चान्स भेटला होता. सफाळे इथे कार्यक्रम होता, तर मग गेलो तो फार भारी वाटला, माझा सत्कार केला. असं वाटत काय अरे आपले फार मोठं काहीतरी हिरोसारखा काम केलं. मी तर काहीच काम नाही केलेलं आहे, जसं आपले जगदूत तसाच आपला दैनंदिन जीवन आहे तसाच आहे. पण ह्या कसा वाटला, कारण की लोकांना सांगा इच्छा करत काय त्याला पण बोलवा त्याला पण बोलवा. तर मग मी गेलो तर मला फार अभिमान वाटला. आणि त्याच्यातली एक माझी आठवणीची अशी गोष्ट काय, म्हणजे बाकी पण क्रिएटर आले, तुम्ही नावा नाही घेत, जी बनवणार रील्स वगैरे किंवा सॉन्ग वगैरे जी बनवतात ना, ती पण होती. पण ती काय झाली, ती फक्त 5 मिनिटं त्यांनी स्वतःला असा समजला होता का मी एकदम म्हणजे मोठा हिरो असा. मोठा हिरो तर जास्ती वेळ थांबत नाही, 5 मिनिटं जास्ती झालं, लगेच कार्यक्रम सत्कार केला, दोषच बोलले, निघून गेलं. मी काय नाही सर, तुम्हाला सांगतो, मी जवळजवळ म्हणजे आता संध्याकाळी कार्यक्रमात तिथून तर रात्रभर तिथंच बसलेला होतो. आणि जेवढी लोक होती जोडी वळ ते लोक मला पाहायची तर हसायची. पण ती मला जाब दिला त्यांना थोडासा कसाच वाटायचा, काय कसा आवाज देऊ. पण मी स्वतः जाऊन बोलायचो, त्यांच्यासमोर बसलो, त्यांच्यासमोर जेवलो, आणि इतका लोकांचा प्रतिसाद मिळाला, इतकी लोक यायची, फोटो पाडायची, हे ते बोलायची. पण त्यांनी मला एकदाच शब्द सांगला काय, इतर जी दुसरी पब्लिक सांगा आली ती सांगत, जी क्रिएटर आली ती सांगत, त्यांच्यापेक्षा भरत दादा सांगत तुझा स्वभाव एकदम भारी आहे सांगत, तू सांग स्वतःहून बोलवतो, स्वतःच्या सगळ्या घरच्या गोष्टी किंवा स्वतःच्या मनातल्या गोष्टी सांगतो, सगळ्यांनी सांगून दाखवतो सांगत, तू वाटेल सांग, व्हिडिओ जसा वाटेल होता सांग तसा सांग भेटला सांग. म्हणजे तो तो मला अभिमान भेटला. प्रेक्षकांनो, एक चांगली बाब त्यांची आपल्याला सांगायला आवडेल. आता सध्या नगर परिषदेच्या ज्या निवडणुका घोषित झाल्या आणि ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत होत असलेली राजकारण्यांबाबत जी मतदारांची भावना आहे त्याच्यावर त्यांनी एक कविता खास करून काढलेली आहे. आणि त्या कवितेतलं पहिलं जे ओळ आहे ते आपण वाचून दाखवतो, तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि ती कविता त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच आवडेल. ती अशी होती की 2 पैशात दाजी विकलास रतुनी गाव. सर, ही कविता सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालते आहे. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, गावोगावी ती कविता जाते आहे आणि खूप सुंदर कमेंट त्याच्यावर येत आहेत. ही या कवितेची नक्कीच संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि त्याचा मेन उद्देश आपला काय? सर, तुम्ही मगाशी सांगला तसं काय सांगा, आपले सांग गावाकडचा विकास होणार, हे नाही हो त्या नाही, सगळ्या सुखसुविधा येतात किंवा ज्या योजना बिजना राहत्या त्या कुठंतरी तिकडेच राहत्या. सांगला तसा फक्त हातात सांगत त्या सुकली घेऊन राहायचा सांगत, ते सुकलीत कोणाक पडल काय नाही ते सांग, त्याही भेट नाही अशी गमत होते. त्याच्यामुळे मग मी आता जिकडे ते नगरपंचायतचा ज्या मतदान होता तर मग त्याच्यावरच आठवला का बाबा यार आपली पण गावाकडची फार बिकट परिस्थिती आहे. सांगला तसा काय मतदान करायचं तर सगळं उमेदवार सारखंच एकच माणसं म्हणे
कोणाला करू कोणाला नाही. मग लोक पण पाहते ते नोटा ते नोटाला देऊन जातात. आणि एखादा तिथे चांगला पण उमेदवार होतो तो पण राहून जातो जो विकास आपला कर. तर त्याच्यावरच आधारित मी एक कविता लिहिली. ती म्हणजे मेन तिचा मूळ उद्देश चांगला तसा काय, जिकडे तिकडे कोणाला तरी काही लालच द्यायचा, पैसे द्यायचे, दारू पाजायची, ह्या ते खायला द्यायचा, मस्त खाला पिला का दुसऱ्या दिवशी मतदान करायचं. असा ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे असं. तर त्याच्यावरच मी एक कविता लिहिली. तर ती कविता तुम्हाला मी ऐकून दाखवतो. अशी होती. एक जण आला रे एक जण गेला, डोसी डोरेचा तेनीची हा पाणी केला. एक आला सेट अंतेनी केली गोठ, दाजील देन गेला कोरी कोरी नोट. एक मताल चढलाय भाव, एक मताल चढलाय भाव, दोन पैसेत विकलास गाव, दाजी तुम्ही पैसेत विकलास गाव. म्हणजे एक रुपयासाठी किंवा 100-50 रुपयासाठी आपण पुरा गावात विकून टाकतो. एकदा 5 वर्ष झाली का कोणी विचार नाही असा. तर ही कविता आहे. तुम्हाला एक पुढचा वेळ कमी आहे म्हणून तुम्हाला पुढचा एक होता असा. मतदान आला काय दाराशी येत, खोटा नाटा दाजी विश्वास देत, आयाचे बाबाचे पाया पडत, गल्ली बोळात भारी रॅली काढत. भाव केलाय उलटाचे डाव, भाव केलाय उलटाचे डाव, दोन पैसेत विकलास गाव, दाजी दोन पैसेत विकलास गाव. आणि दाजीने खरीच विकलाय गाव 2 पैसे. प्रतिम सर, ही जी तुमची कविता आहे ती ग्रामीण भागात मनाला भोवणारी आहे आणि ते वास्तव आहे. वास्तव आहे. त्या कवितेच्या माध्यमातून ग्रामीण भागात काहीतरी सुधारणा होईल, मतदार जागृत होईल, ही तुमची भावना आहे. सर, आपण आता मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात आहोत. पुढील काळामध्ये या सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आपलं कार्य कसं चालू राहील आणि आपल्याला या माध्यमातून काय अपेक्षित आहे, थोडक्यात काय? तर तुम्ही सांगला तसा सर, पुढं भविष्यात काय करायचं आहे. आता सध्या सर सोशल मीडिया एक चांगला प्लॅटफॉर्म आहे ना सर. सोशल मीडियामध्ये सांगला तसा एखादी अडचण सांगा किंवा एखादा मुद्दा सांगा, कधी व्हायरल होऊन जाईल पत्ता लागत नाही. बाकी ठिकाणी किती पण मेहनत करा तरी काही होणार नाही. तर सोशल मीडिया आहे ना, तर सोशल मीडियावर मला जास्ती काम करायचं आहे, जेणेकरून सोशल मीडियावर माझी कविता राहो, एखादा रील्स राहो किंवा एखादा व्हिडिओ राहो, लोकांपर्यंत आपले गोरगरिबापर्यंत तो कसा व्हिडिओ जाल, तिला जागृत करायचा, जागृत तो कसा होईल याचेपर्यंत माझा प्रयत्न राहणार आहे. पुढं काय माझं तर शिक्षण म्हणजे आहेच, पण माझा भविष्यात असा पण विचार आहे का आपली जी बोलीभाषा आहे ना, तर बोलीभाषेवर चांगला संशोधन करावा, बोलीभाषा टिकून राहावे. त्याच्यासाठी आपल्या भाषेत कथा संग्रह किंवा कविता संग्रह ते पण मला सादर करायचं आहे. म्हणजे जेणेकरून मला लोकांसाठी करायचं आहे. ज्या मी अनुभवला सांगा, ज्या घरात सांगा किंवा आपल्या परिसरात सांगा, जठ पाहलाय घोर गरिबी हाल अपेक्षा सगळ्या ज्या पाहिल्यात ना, त्या मला लोकांना दाखवायच्या आहेत. काही असं विषय आहेत काय ते जे मनात आहेत जे लोकांपर्यंत सादर करायचे आहेत. जे आता सांगा तर त्याला अर्थ नाही ना, पण ते सगळं जे खोलात विषय आहेत ना ते लोकांपर्यंत मला सादर करायचे आहेत. लोक जेव्हा ते विषय पाहतील ना, तर तेव्हा लोकांना पण समजेल का बाबा खरीच जो मूळ मुद्दा आहे तो आपण तर कुठेतरी टाकून पडलो असा, तो मूळ मुद्दा इकडे आहे असा. त्याचबरोबर माझी संस्कृती सांगा, माझी परंपरा सांगा, खास माझी जी बोलीभाषा आहे तर ती टिकवण्यासाठी माझा सगळ्यात जास्ती प्रयत्न राहल. आणि भविष्यात जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत त्याच्यासाठी जे काय मेहनत लागेल ते आपले करणार आहोत. सर, एक आपण बघितलं तर हे तुम्ही जे व्हिडिओ डाउनलोड करता त्याला आर्थिक बाबी पण असतात. म्हणजे तुम्हाला नेट मारावं लागेल असेल, त्याच्यासाठी पैसा पाहिजे. तुमचं आम्ही घर बघितलं, तुमचं गाव बघितलं, त्याच्यातून एकदम म्हणजे गरीब परिस्थिती आपली आहे. हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? आता सर ही खूप भारी म्हणजे तुम्ही गोष्ट सांगली. हे गोष्टीवर तर उत्तर दिलंच पाहिजे. आता तुम्हाला सांगू, आता सगळी जण प्रत्येकाची परिस्थिती तशीच राहते बरोबर. परिस्थिती मात कशी करायची हे ना हे मी शिकेल आहे. आता तुम्हाला सांगतो, मी आमच्या घरी म्हणजे माणसा कमी असल्यामुळे मला बाहेर ठिकाणी घर सोडून पण जाता नाही. मग मी काय माझं शिक्षण चालू होता, BA पर्यंत मी शिक्षण चालू केला. BA पर्यंत शिक्षण झालं, मग पुढे शिक्षणासाठी पैसे नव्हतं, मग मी तिथपर्यंत थांबलो. मग नंतर काय असं झाला, मी विचार करतो काय करू. हळूहळू मी कविता लिहायचो, पण त्या कविता मी सोशल मीडियाला नाही टाकायचो. हळूहळू सोशल मीडियाला कविता टाकायला लागलो, सोशल मीडियावर कवितावर रिस्पॉन्स यायला लागला. मग हळूहळू म्हणजे बोलीभाषेला जो रिस्पॉन्स आला, मग हळूहळू मी व्हिडिओ पण बनवायला लागलो, त्याच्या माध्यमातून रील्स बनवायला लागलो. मग मला युट्यूबला जे चॅनल आहे 2 चॅनल मॉनिटाईज झाले.
मोनेटाईज झाले, मग त्याच्यातून काय होईना 5-10 हजार ते मला मिळत गेले. मग त्याचाच मी वापर कुठं शिक्षणासाठी केला, बरोबर. तरी ते पण मला शिक्षणासाठी कमी पडायचं. मग नंतर मी काय केला, जी मी कविता तर लिहितो, बरोबर. मग कसं होतं, आमच्या पालघरमध्ये भरपूर बाकीची पण गाणी बनवायची. मग मी काय केला, एक गाणं बनवला, ते तुम्ही ऐकलं मग. आईनचा पावसाळा आबुटी निघलाय काळा काळा, झिम 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 पाणी पड, भीतीला सेटला कसा रड. म्हणजे पूर्ण आपल्या भागावर होता, संस्कृतीवर आधारित होता. तर त्या मी सगळ्यात आधी गाणं लिहिला आणि ते एक रवी सातपुते होता हे चॅनलवाले, तर मी गाणं विकला का बाबा तुम्हाला गाणं पाहिजे तुम्हाला तर घ्या, मला काय 2 पैसे देशाल तर घे. पण त्या गाणं मला 1,500 गेला. तिथून पासून मग लोकांसमोर का हा चांगला गाणं लिहितो, म्हणजे मी कवितेचा वापर इकडे केला, एक गाण्याप्रमाणे लिहिला, ते चाल लावली आणि लोकांना मी हे करत गेलो. मग जवळजवळ आज मी जवळजवळ 150च्या आसपास सगळी गाणी लिहून आणि विकली. जो जे पैसे आले ते मग मी ते घरासाठी वापरत गेलो. आणि मग नंतर माझा MA झाला, BEd झाला, हा सगळा त्याच्यावर आधार झाला. परत माझे घरचा सगळा घरचा कुटुंबाचा सगळा जे चालत, आरोग्य सांगा, घरचा खायपियाचा सगळा सांगा, त्या सगळा मी त्याच्यावर भागवला. लिरिक्स म्हणजे ज्या लिहितो ना त्याच्यावर भागवत गेलो आणि त्याच्या बरोबर थोडं लहान लहान व्हिडिओ ते बनवत गेलो. आता इंस्टाग्राम काय पैसे वगैरे भेटत नाही आपल्याला, आता सध्या ते चालू नाही. पण त्याचे मार्फत आता पेड प्रमोशन लोक सांगितलं. पेड प्रमोशन म्हणजे एखादा दुकानदार, एखादा कोणतरी कोणाचा उद्योग आहे त्याची आपण थोडी माहिती दिली तर त्याच्या मार्फत आपल्याला 2 पैसे भेटतात. म्हणजे काही 1,000-2,000 दिलं तरी त्याच्यातून आपला उदरनिर्वाह चालवतो असा. मग त्या पण चालू ठेवला, इकडे लिरिक्स पण चालू ठेवली, व्हिडिओ पण चालू ठेवला. नंतर फेसबुकला पण आपला मोनिटाईज जे चॅनल आहे मग फेसबुकवर टाकत गेलो. मग प्रत्येक इथे 2,000, तिथे 2,000, तिथे 5,000, 6,000 असा कसा मग तो आपला 15-20 हजाराचा महिन्याचा आपल्याला कुठेतरी खर्च निघत गेला. पण जेव्हा डोका लावला तेव्हा हे सगळं शक्य झाला. जर तिथं थांबून राहतो ना तर काही नाही होता. नक्कीच मित्रांनो, आपण जर बघितलं तर परिस्थितीवर मात कशी करायची हे आपण भरत गवळी सरांकडून शिकलं पाहिजे. ते न खचता व्हिडिओ बनवत गेले, त्याच्यातून 2 पैसे मिळत गेले. आणि 2 पैसे मिळत असताना आता जर आपण तरुण वर्ग बघितला तर तो कुठतरी व्यसनाच्या आहारी जातो, कुठतरी उडान टप्पूपणा करतो, गाड्यांवर फिरतो. परंतु त्यांनी तसं न करता आपलं घरदार पाहिलं, आपला परिवार बघितला आणि त्याच्यातूनच आपलं BA MA पर्यंतचं शिक्षण आहे ते त्यांनी केलं. अशा परिस्थितीमध्ये ते सामोरे गेले आणि आज या टप्प्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत. सर, एक शेवटचा प्रश्न, महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत. आतापर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही एकटे दिसता, बरोबर. तुम्ही अविवाहित आहात, बरोबर. हो. जीवनाचा साथीदार तो आम्हाला व्हिडिओमध्ये कधी बघायला मिळेल आणि त्याचं नियोजन काय? आता जीवनाचा साथीदार सगळ्यात आधी आपला साथीदार आहे आपली आई आहे. त्यानंतर माझी बहीण आहे, यांनी मला फार मोठा सपोर्ट केला. म्हणजे माझे व्हिडिओमध्ये माझी बहीण किंवा आई पण कुठं राहायची. माझी व्हिडिओसाठी व्हिडिओ काढायला माझी बहीण कॅमेरा घेऊन कुठेही म्हणजे मोबाईल घेतला तो कॅमेरा बहीण आहे. तर मग त्यासाठी किंवा माझे मित्र पण राहायचे, ते पण सपोर्ट करायचं. पण आपले सगळ्यात आधी घरची माणसं काम पडतं, बाकीच्या लोकांना वेळ नाही. मग त्याच्या आधी चांगलं सांग पहिला. आता तुला जीवनसाथी दुसरा येणारच आहे. आता आपला म्हणजे हेच वर्षी लग्न आहे तर तुम्हाला मी पाहायला भेटेल. आपला आता हे 2 जीवनसाथी आहेत, आज दुसराही येणार आहे जीवनसाथी, म्हणजे जी आपली बायको आहे तर मग ती पुढं आपल्याला आयुष्यभरासाठी म्हणजे ती पण साथ देणारच आहे. तर ती तुम्हाला मी दाखवीनच, म्हणजे त्याची भेट करून देईन लग्नाला. मग तुम्हाला सगळ्यांनी पत्रिका देईन, तुम्ही सगळी इजाच मग तुम्हाला सगळं बाहेर भेटेल. नक्की नाचा असा. मला शेवटचा म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त आपल्या तरुण पिढीला, आजची तरुण पिढी सगळी वाया गेली सगळी. म्हणजे तुम्ही शिकताना सोशल मीडियावर काहीतरी चांगला कंटेंट तयार करा, लोकांना आवडतो, तुम्ही त्याच्यावर तो कंटेंट बनवा, 2 पैसे तुम्ही कमवा. काही तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे समस्या आली तर तुम्ही मला म्हणजे मेसेज करा, मी तुम्हाला त्याच्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करीन. आणि मित्रांनो, सांगला तसा काय आपली परिस्थिती खराब आहे म्हणून तडक धीर सोडून नाही द्यायचा, काहीतरी मार्ग शोधायचा. आजकाल सोशल मीडिया सांगला तसा काय एखादा रस्त्यावर जो सांगल्याचा भिकारी आहे तो पण कधी रिस्टार होऊन जातो, कधी काय होऊन जातो. आजकाल भरपूर अशी गोष्ट झाली. त्याच्यामुळं जिद्द नाही सोडायची, त्याच्याबरोबर एक सांगतो शिकायचा. कारण शिकलंच नाही तर तुम्हाला जीवनाचा मार्ग कळणार नेमका हो वाईट मार्ग आहे का चांगला मार्ग आहे. कारण तुम्ही किती पण सोशल मीडियावर हिरो बना किंवा काही ना, त्याच्याबरोबर शिक्षण पाहिजे. शिकायचा पण, घर कुटुंब पण सांभाळायचा आणि त्याच्याबरोबर सोशल मीडियावर जर तुम्हाला आवड हवी तर त्याच्यावर पण व्हिडिओ बनवा. पण वेळ वाया नको घाला, वाईट संगती सोडा, मित्रांची आहारी जास्ती नको, पार्ट्या हे करा नको. फार लोकांचा म्हणजे फार पोरांचं आयुष्य त्याच्यात बरबाद झाला. तर सगळे तरुण पिढीला माझा ह्याच म्हणजे हीच मागणी आहे, काय कृपया करून मित्रांनो तुम्ही घरचींचा काळजी घ्या. असे जे थोर महापुरुष आहेत म्हणजे बिरसा मुंडा असतील, राघोजी भांगरे असतील, तंट्या मामा बिल असेल, राणी दुर्गावती असेल, असे इतर असतील,
त्यांनी आदिवासी संस्कृती कशी जतन करावी, त्याचं संगोपन संवर्धन कसं करावं हे सांगितलेलं आहे. परंतु आज आपण बघितलं तर तरुण वर्ग त्याचं वेगळ्या मार्गाला जात आहे. ते तुम्ही सांगितलं दारू पिऊ नका, हे करू नका, पण त्यांनी संस्कृती कशी पुढं हा आदिवासी संस्कृतीचा वारसा जपावा त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, थोडक्यात काय सांगा. तर सरांनी सांगितलं तसा मित्रा हो, आता सगळ्यात आधी आपला जेव्हा आदिवासी दिवस राहतो किंवा आपले काही महाथोर पुरुषाची जयंती राहते तेव्हा आपले लोक काय करत आहेत, डीजे बीजे नाचत आहेत. म्हणजे आता जग बदलत तर ते पण तुम्ही नाचा, हे पण करा, पण त्याच्याबरोबर जास्तीत जास्त संघ आपला तारपा नाच आहे, ढोल नाच आहे, गौरी नाच आहे किंवा सांबळ नाच आहे किंवा याचे तरुण वर्गाने जास्ती गुंताय पाहिजे. म्हणजे ती पण आवड तयार करून घेतली पाहिजे असं. आणि त्याचबरोबर सांगला तसं आपला एखादा कार्यक्रम किंवा काही गोष्टी आपल्या जे म्हणजे संस्कृती आधारित राहतात ना, तर तिथं पोरांनी सांगला तसा काय आपला पेहराव जो आपला फार प्राचीन म्हणजे जो आधीपासूनचा पेहराव आहे तो पण त्यांनी घालायला पाहिजे. पण आता पोरांना कसा जीन्स पाहिजे, भारी म्हणजे शर्ट पाहिजे, चांगला कोट पाहिजे, ह्या त्या सगळे करत चालला. तर मित्रांनो ती पण आवड तयार करतात. जेव्हा ती आवड तयार झाली ना तर त्याला एक सांगला तसा ती एक इमेज प्राप्त होईल असा काय आपलं जर आपला आदिवासी पोशाख किंवा असा काही घालू ना तर तेव्हा त्या लोकांना फार हे वाटत, दुसऱ्यांना पाहायला भारी वाटेल काय बाबा याच्यात काहीतरी आहे असा. जेव्हा ती सवय लागेल ना तेव्हा ती लोक अनुकरण करतील असा. तेच बरोबर सांगला तसा आता आपली जी संस्कृती सांगली ना तर संस्कृती ही खास म्हणजे आता पोरा सोशल मीडिया मार्फत लोकांपर्यंत सादर करत आहेत. याच्याबरोबर ह्या मोठा काम आहे, टिकवण्याचं काम आहे. तुम्ही प्रत्येकाने ही संस्कृती टिकवायला पाहिजे. कारण की आदिवासी आपला जो जे थोर पुरुष महापुरुष होते बिरसा मुंडा यांनी आपले समाजाला म्हणजे उंचावर आणण्यासाठी म्हणजे आपलं अस्तित्व तयार करण्यासाठी किती मेहनत केली ना, आपल्याला संघर्ष केला. आपल्याला आता कुठा करायचा बाकी आहे काही नाही, फक्त ज्यांनी त्या टिकून म्हणजे मिळवून ठेवलं आहे त्या आपल्याला आता टिकवायचं आहे आणि पुढे न्यायचं आहे. पुढच्या पिढीपर्यंत म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत टिकून ठेवायचं आहे आणि पुढे न्यायचं आहे असा. तर त्या तरी आपल्याला म्हणजे काम करणं भाग आहे, केला पाहिजे माणसाने, नक्की प्रत्येकाने केला पाहिजे. आपण जर बघितलं तर हे होते भरत गवळी सर, रील स्टार आदिवासी कवी अशी त्यांची ओळख आहे. आणि त्यांनी आपल्याला सर तुमचा आभार मानतो का वेळात वेळ काढून आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजवर आपण आलात, आपले विचार मांडलेत, त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि असेच तुमचे नवनवीन व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळतील, आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळतील आणि नक्कीच त्यामध्ये तुमची प्रगती हो ही इच्छा. थांबतो, धन्यवाद. सर मला तुम्ही इथं बोलायची फार मोठी संधी दिली आणि खास करून महाराष्ट्र क्रांती न्यूजचे मी खूप खूप आभार मानतो. कारण की आज मला पहिल्यांदा ही माझी मुलाखत आहे. माझी मुलाखत म्हणजे आजपर्यंत कोणी नाही केली, म्हणजे मला बोलायला एक संधीच नाही दिली असा. आज एवढे मोठे न्यूज चॅनलवर मला तुम्ही बोलायला दिला. महाराष्ट्र क्रांती न्यूजचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. मला तुमचा सपोर्ट असू द्या बस. मी मग काय व्हिडिओ सांगा किंवा सगळ्या गोष्टी बनवायला तयारच आहे.